पुण्यामध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्ता गाडे याला अखेर 72 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अटक करण्यात आली। वळू या गावातल्या 2 तरुणांनी जीवाची बाजी लावून गाडेला पोलिसांच्या स्वाधीन केलं। दरम्यान हा सर्व घटनाक्रम कसा होता याचा थेट घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। मी आता त्याच परिसरात आहे ज्या ठिकाणी दत्ता गाडीला पकडण्यात आलेले। आता माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हेच ते घर आहे ज्या ठिकाणी 10:30 वाजता दत्ता गाडी हा पाणी पिण्यासाठी आला होता आणि तो पाणी पिण्यासाठी आल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीने आजूबाजूच्या यंत्रणेला तशाच माहिती दिली आणि त्यानंतर पुणे पोलीस प्रशासन असेल आणि जे काही स्थानिक शिरूरचे पोलीस पण असतील हे या ठिकाणी शोध घेऊ लागले आणि यानंतर ड्रोन असेल श्वान पथक हे खरं आजूबाजूच्या परिसरात फिरत होतं। संपूर्ण परिसर हा पिंजून काढला गेला। ऊसाची शेती असेल मका असेल हा सर्व परिसर पिंजून काढला गेला। मात्र गावातील काही तरुण या ठिकाणी रात्री 1:15च्या सुमारास आले आणि त्यांनी खरं तर दत्ता गाडीला पकडून दिलेला आहे। प्राध्यापक गणेश गावाने असतील आणि साईनाथ ओळ असतील यांनी खरं तर दत्ता गाडीला पकडून दिलेला। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ते आहेत। काय सांगाल कशा पद्धतीने ह्या तुम्ही त्याला पकडून ठेवला आणि काय घटनाक्रम होता? तो पाणी पिण्यासाठी येत आले त्याची दखल घ्या तर तिथून एक 10 ते 15 मिनिटांमध्ये लगेच गावातली बाईक 4 चाकी गाड्या वगैरे सगळे हे ठिकाणी 50-60 गाडी वगैरे आली पूर्ण भरून गेले। पण तो त्यावेळेस तो हितच होता पण कुठं होता ते माहित नाही। त्याच्यातला आपला तिकडे पूर्ण अंधार होता। दिवसासाठी बाथरूमसाठी इकडे आलो होतो। कुठलं ह्या परिसरात मी विनंती करते मला हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी खरं तर आरोपीला पकडण्यात आलेला आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने खरं तर आरोपीला पकडण्यात आलेला आहे। हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी त्या आरोपी खरं तर या स्थानिक नागरिकांना दिसला आणि स्थानिक नागरिकांनी त्याला या ठिकाणी पकडून ठेवला। नंतर पोलीस आले। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।